सांगलीतील हळद बाजारपेठ पुन्हा एकदा पूर्ववत झाली। आघाती देशांमधील युद्धामुळे काही काळ हळदीच्या सौद्यांवर परिणाम झाला होता, मात्र आता परिस्थिती सुधारल्याने बाजारपेठेत पुन्हा चैतन्य पसरलंय। आखाती देशांमधील युद्धाचा फटका सांगली जिल्ह्यातल्या हळद बाजारपेठेला सुद्धा बसला होता। निर्यातीमध्ये प्रचंड अडथळे निर्माण झाल्यानं हळदीचे सौदे काही काळासाठी मंदावले होते। मात्र आता युद्ध काही दिवसांसाठी थांबवण्यात आलंय आणि त्यामुळे सांगलीतील हळदीचे व्यवहार पुन्हा एकदा सुरळीतपणे सुरू झाले। सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती ही राज्यातील प्रमुख हळदीची बाजारपेठ म्हणून ओळखली जाते। यावर्षी 28 जानेवारी रोजी नवीन हळदीच्या हंगामाचा शुभारंभ सुद्धा करण्यात आला होता। तेव्हापासून आज अखेर तब्बल 9 लाख पोती हळदीची विक्री झाली आहे। सध्या बाजारामध्ये हळदीची मोठ्या प्रमाणात आवक सुरू झाली आहे। दररोज सुमारे 20 ते 25 हजार पोती हळदीची खरेदी विक्री केली जाते। यंदाचा हंगाम सुद्धा चांगला सुरू झालाय आणि त्यामुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे। अंदाजे 9 लाख पोत्याची हळदीची विक्री झालेली आहे आणि रोज बाजारामध्ये शेतकऱ्यांचा 25 ते 28 हजार पोत्याची विक्रीचं रोज आत्ताचा क्रम चालू आहे। दोन्ही बाजू चांगल्या आहेत, शेतकऱ्याची आवकही चांगली आहे, अडत्यांच्याकडे काम भरपूर आहे आणि खरेदीदाराला सुद्धा रोज भरपूर हळद मिळत आहे। बाजारभाव बघितलं तर फार मोठी तेजी मंदी झालेली नाही आहे। आखाती युद्ध चालू झालं त्यावेळेला 1100 रुपयाची मंदी आली होती, तदनंतर आत्तापर्यंत परत बाजार सुधारला असून बाजारामध्ये शेतकऱ्यांना चांगला दर मिळत आहे, त्यामुळे शेतकरी फार लवकर हळद आणत आहेत। अंदाजे आमच्या अंदाजानं 30% हळद बिफोर टाईम आली। आखातात पेटलेल्या युद्धामुळे काही काळ निर्माण झालेली अनिश्चितता आता कमी व्हायला सुरुवात झाली आहे, तर पुन्हा एकदा हळद बाजारपेठेमध्ये व्यवहारांना गती मिळते। एकूणच काय तर सांगलीतली हळदीची बाजारपेठ आता हळूहळू पूर्वपदावर यायला सुरुवात झाली आहे आणि त्यामुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्यासाठी ही दिलासादायक बातमी म्हणावी लागेल। स्वप्नील पाटील, पुढारी न्यूज, सांगली।